नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, डी.वाय.टी. युनिव्हर्सिटी संबंधित महत्त्वाचे अपडेट आहे. जसं की तुम्ही मित्रांनो मला सर्वच व्हिडिओजच्या खाली कमेंट करत आहात की सर आमच्याने जे आहे ते फॉर्म फिलिंगमध्ये करेक्शन झालेले आहे. काही विद्यार्थ्यांचे जे आहे ते सब्जेक्ट चुकीने सिलेक्ट केले गेलेले आहेत किंवा काही विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड किंवा सिग्नेचर अपलोड याच्यामध्ये चूक झालेली आहे. तर त्यासंबंधित डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीने एक्झाम फॉर्ममध्ये करेक्शनची विंडो जी आहे ती ओपन केलेली आहे. यामध्ये आपण बघणार आहोत कुठल्या प्रकारचे करेक्शन एक्झाममध्ये किंवा एक्झाम फॉर्म फिलिंगमध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्याचप्रकारे मित्रांनो, एक्झाम फॉर्म भरताना जर का तुमच्याने काही चूक झाली असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट मिसिंग झाले असतील किंवा सब्जेक्ट चुकीने दुसरे सिलेक्ट केले गेले असतील, तर त्यावर करेक्शन कसे करावे या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डी.वाय.टी. युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन आलेला असेल, अपडेट द सब्जेक्ट फॉर रेग्युलर. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी करेक्शन विंडो अपडेट केलेली आहे रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच पद्धतीने थोड्या दिवसात ते सप्लिमेंटरीच्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट करतील. आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे फोटोग्राफ आणि सिग्नेचर चुकीने अपलोड झाले आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी अपडेट करण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूयात की करेक्शन नेमकं कसं करायचं. सब्जेक्ट जर का तुमच्याने चुकीने झाले असतील तर त्यावर आपण करेक्शनचे लाईव्ह आता प्रोसेस पाहत आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा, जेणेकरून तुम्हाला जराही स्किप नका करू मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट फिल करता येईल. ही लास्ट संडे आहे करेक्ट फिल करायची. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण गुगल क्रोमवर आलेलो आहेत. या ठिकाणी पहिलीच वेबसाईट तुम्हाला डी.वाय.टी. 2024 यावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आपण मित्रांनो एक्झाम फॉर्म फिलिंगची वेबसाईटवर आलेलो आहेत ऑफिशियल. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. या ठिकाणी तुम्ही PRN नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID लॉग इन करून घ्यायचे आहे. मित्रांनो, OTP टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायचे आहे. OTP येईल तुम्हाला एक. या ठिकाणी मित्रांनो आपण लॉग इन झालो आहेत आणि लॉग इनच्या अकाउंटला आपण आलेलो आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रोफाईल, सप्लिमेंटरी, रेग्युलर, डाउनलोड रिपोर्ट. या ठिकाणी तुम्हाला अपडेट सब्जेक्ट रेग्युलर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. जर का तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल सब्जेक्टमध्ये जर करेक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट दिसतील. या ठिकाणी तुम्हाला पहिले सब्जेक्ट सिलेक्ट केलेले दिसतील. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमच्या जर का चुकीने सब्जेक्ट सिलेक्ट झाला होता तर त्या सब्जेक्टला तुम्ही डिससिलेक्ट करायचे आहे. आणि जर का दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्ट जे आहेत ते या ठिकाणी अपडेट सब्जेक्ट म्हणायचे आहे. अपडेट सब्जेक्टवर जसे तुम्ही क्लिक करणार त्यानंतर तुमचे सब्जेक्ट जे आहेत ते ऑटोमॅटिकली तुमचे अपडेट होतील. मित्रांनो, ही लास्ट संडे आहे, तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकतात सब्जेक्ट. आणि मित्रांनो, आता आपण बोलूयात की काही विद्यार्थ्यांचे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे बाकी आहेत, म्हणजे चुकीने वेगळे फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाले आहेत. तर त्या ठिकाणी मित्रांनो, त्यांनी फोटो आणि सिग्नेचरसाठी काही अजूनपर्यंत अपडेट दिलेली नाही आहे. मित्रांनो, समजा जर का तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपडेट करण्याचे ऑप्शन येतील. बट त्यांनी अजूनपर्यंत फोटो आणि सिग्नेचर याला अपडेट करण्याचे काही ऑप्शन दिलेले नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही आता फक्त सध्याला सब्जेक्ट जे आहेत ते पण रेग्युलरचे जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता. मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर आणि सब्जेक्ट जे आहेत ते अपडेट करण्याची प्रोसिजर सेम आहे. तर यावर जसेही आपल्याला ऑफिशियल अपडेट येईल त्या ठिकाणी आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की सब्जेक्ट जर का तुमचे काही चुकीने अपडेट झाले असतील तर तुम्ही सब्जेक्ट कशाप्रकारे अपडेट करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सब्जेक्ट अपडेट करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ज्यांच्याने चुकीने जे आहेत सब्जेक्ट गलत किंवा चुकीचे भरले गेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना हा लवकरात लवकर शेअर करा. मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचरचं सुद्धा त्या ठिकाणी अपडेशन येणार आहे. ते जसे आले तसे आपल्या चॅनलवर आपण घेऊन येऊ व्हिडिओ.
मित्रांनो, तुम्ही जर अजूनही रेग्युलरचा फॉर्म फिल केला नसेल तर आपण रेग्युलरच्या फॉर्म फिलिंगची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हॉल तिकीटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला करेक्शन संबंधित सर्व जी माहिती आहे ती मिळाली असेल. मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर करेक्शनची अपडेट जशी आली तशी आपण आपल्या चॅनलवर कम्युनिटी टॅबला किंवा त्यावर एक व्हिडिओ नवीन घेऊन येऊ. तर तोपर्यंत मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट जे आहेत DBATO रिलेटेड ते तुम्हाला कळतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचे करेक्शन जे आहे ते व्यवस्थित झाले पाहिजे. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.